नमस्कार मंडळी, मी वनिता पाटील मायलेकट्टामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आणि आज आपण बनवणार आहोत भरलेली सिमला मिरची। त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत कांदे, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि लसूण। त्याचप्रमाणे इथे चण्याचं पीठ आणि शेंगदाणे घेतलेले आहेत। आता मी शेंगदाणे भाजून घेणार आहे। गॅस मंद आचेवर केला आहे। एका बाजूला शेंगदाणे भाजत आहे आणि एका बाजूला मी सिमला मिरची मधल्या बिया काढून घेत आहे। सिमला मिरचीला मध्ये काप करायचे आणि त्याच्या बिया काढून घेणार आहे। मधोमध सिमला मिरची कापल्यानंतर त्यामध्ये अशा सुरीच्या टोकाच्या सहाय्याने बिया लूज करायच्या आणि वरच्या बाजूने सुरीने टॅप करायच्या, म्हणजे बिया पटकन निघतात। कांदे बारीक चिरून घेणार आहे मी। 3 ते 4 मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे। इथे मी छोटे छोटे कांदे घेतलेले आहेत म्हणून थोडेसे जास्त घेतलेले आहेत। भरलेली मिरची उद्यासाठी शेंगदाणे भाजून झालेले आहेत। त्याच पॅन मध्ये मी आता चण्याचं पीठ गरम करत आहे। थोडंसं भाजून घ्यायचं, अगदी लालसर होईपर्यंत भाजायचं। गॅस मंद आचेवर ठेवूनच हे पीठ भाजून घ्यायचं, नाहीतर जळून जाते। माझा कांदा कापून झालेला आहे। आता मी खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर, जिरं हे जाडसर कुटून घेणार आहे। यामध्ये थोडासा ओवाही घेणार आहे कुटून। कोथिंबीर कैचीच्या सहाय्याने थोडीशी कापून घेणार आहे। हे सगळं जाडसर वाटून घ्यायचं, अगदी बारीक पेस्ट नाही करायची, म्हणून मी खलबत्त्यामध्ये कुटत आहे। मध्ये मध्ये चण्याचं पीठ हलवत आहे, ते मंद आचेवरच थोडंसं भाजून घेणार आहे। चण्याच्या पिठाला ब्राऊन कलर आलेला आहे। मी आता गॅस बंद करत आहे। भाजलेले शेंगदाणे मिक्सर मधून जाडसर वाटून घेणार आहे। आता एका प्लेट मध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घेऊयात। त्यामध्ये जाडसर कुटलेलं वाटण घेऊयात। भाजलेलं बेसन ऍड करूयात। जाडसर वाटलेले शेंगदाणे यात घालूयात। चवीपुरतं मीठ घालूयात। यामध्ये हळद पावडर, लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला घालूयात। एक छोटा चमचा घालायचं सगळं। हे सगळे जिन्नस हाताच्या सहाय्याने छान एकत्र करून घेऊयात। कापलेल्या सिमला मिरची मध्ये हे स्टफिंग छान हाताच्या सहाय्याने दाब देऊन भरायचं, म्हणजे शिजताना किंवा आपण जेव्हा सिमला मिरची उलटपलट करतो तेव्हा स्टफिंग बाहेर येत नाही। सिमला मिरची स्टफ करून झालेल्या आहेत। आता तेलामध्ये जिरं, मोहरी, ओवा, कढीपत्ता, थोडीशी हळद पावडर याची फोडणी द्यायची आणि या स्टफ केलेल्या मिरच्या या तेलात सोडायच्या।
झाकण ठेवून 10 मिनिटं एक बाजू छान शिजून द्यायची। 10 मिनिटांनंतर झाकण खोलून आपण सिमला मिरचीची बाजू बदलून घेऊया। खालच्या बाजूने सिमला मिरच्या छान शिजलेल्या आहेत, आता वरची बाजू खाली घेऊयात। हे पहा, खालची बाजू किती सुंदर अशी ब्राऊन झालेली आहे, छान झालेली आहे, म्हणजे ती शिजलेली आहे। वरची बाजू ही 10 मिनिटं आता आपण शिजून देऊयात। सगळ्या मिरच्या मी पलटी करून घेतलेल्या आहेत। आता आपण 10 मिनिटं झाकण ठेवून ही बाजू ही छान शिजून देऊयात। 10 मिनिटं झालेली आहेत, आता आपण झाकण काढूयात आणि सुरीच्या सहाय्याने आपण चेक करूयात सिमला मिरची संपूर्णपणे शिजली आहे का। जर सुरीचं टोक आतमध्ये सिमला मिरचीमध्ये प्रॉपर जात असेल म्हणजे आपली सिमला मिरची छान मऊसूत शिजलेली आहे। मंडळी, आपली भरलेली सिमला मिरची तयार आहे। बघा किती सुंदर दिसत आहे। ही भरलेली सिमला मिरची तुम्ही तांदळाच्या भाकरी बरोबर, बाजरीच्या भाकरी बरोबर, ज्वारीच्या भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर ही खाऊ शकता। खूप सुंदर लागते। तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की मला सांगा आणि आपल्या चॅनल मायले कट्टाला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन नक्की येईल आणि तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहता येईल। तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त कहा आणि मस्त रहा। बाय बाय।